तर नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आता आम्ही पॅकिंगला सुरुवात केलेली आहे. नाही म्हणजे आज आम्ही शिफ्टिंग करणार आहे आता ह्या घरातून दुसऱ्या घरी शिफ्ट करणार आहे आम्ही. सो पॅकिंगला सुरुवात केलेली आहे. सगळं पॅक वगैरे म्हणजे सुरुवात चालू आहे आता. घड्या वगैरे काढलेलं आहे, काय काय न्यायचं आहे ते सगळं काढलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी काढून घेतल्या. आता सगळं गाडीत ठेवून मग तिकडे शिफ्ट करायचं, कारण असं मोठं काहीच नाही न्यायचं आहे, जसं कपाट बेड वगैरे काही. त्यामुळे गाडीतूनच शिफ्टिंग करणार आहे. सो चलो आता स्टार्ट करू. काय करायचं आहे ते दाखवू. आम्ही आईकडे आलेलो आहे आणि आईकडून हे सगळे भांडे गुंडे माझे सगळे भांडे गुंडे आईकडे होते, माझे उडून चाललेले आहे. खूप थकलो सकाळपासून. फक्त शिफ्टिंगच करतोय. आमचा ब्लॉग ॲक्च्युली मोठा होत नाही आहे, पण थोडा जेवढा होतोय तेवढा, कारण आमचे हातच फ्री नाही आहे. इतकं सगळं सामान आम्ही शिफ्ट करत आम्हाला कोणाचे हातच फ्री नाही की आम्ही शिफ्टिंग करता ब्लॉग पण बनवू. तर म्हणून आमचा थोडी कमी छोटा ब्लॉग आहे, फुटेज पण कमी आहे. म्हणजे अजून माहिती नाही ब्लॉग छोटा आहे की नाही, पण त्या मानाने आम्ही कमी शिफ्टिंग म्हणजे कमी शूट करतोय. असं थोडं तितकं होईल तेवढं. आता आईकडून सामान घेऊन चाललो आहे. हे सगळं सामान माझं जेव्हा आम्ही पुण्याला होतो DY पाटीलला तेव्हाच आहे. आता तो संसार घेऊन चाललो आहे. बघू काय आहे काय नाही. तिथे जाऊन शिफ्ट झाल्यानंतर कळेल की ह्या वस्तू नाही आहे. परत बोल, आवाज नाही. अजून काय काय लागेल काय काय नाही तिथं जाऊन समजेल. पण आता जेवढं आहे तेवढं घेऊन चाललो आहे, कारण तेव्हा बॅचलर्स होतो, तेव्हाचं काही एवढं हे नव्हतं. आणि ही कळशी आणि हा हंडा माझ्या बारशाला आलेले तेव्हापासून माझ्या आईने सांभाळून ठेवलं की मला लग्नात दिलं. लग्नात नाही दिलं तर आता शिफ्टिंग करताना सांगा. मला पण माहिती नव्हतं की माझ्या बारशाला, म्हणजे मी आज 28 वर्षाची आहे. 28 वर्षाची त्या हंडा कळशी सुद्धा आहेत. चलो असे फनी मोमेंट्स घेत आता आम्ही शिफ्टिंग करतोय. बघू किती संसार. शेवटी आम्हाला आईवडिलांसोबतच राहण्याची सवय होती. पुण्याला होतो पण बॅचलर्स होतो. पण आता प्रॉपर म्हणजे लग्न होऊन आता 1.5 वर्ष झाला, पण अजून संसार म्हणजे संसार असा आमच्या अंगावर नव्हता पडला. आता आमच्या अंगावर पडलाय. आता पहिले तर वस्तू गोळा करण्यापासून गोष्टी चालू आहे. मजा आहे. आता कधी आता दोन्ही टाइम जेवण बनवावं लागेल प्रॉपर. कधी आईकडे आलो आई बनवून ठेवायची, कधी मम्मी बनवून ठेवायच्या. मम्मी तर शक्यतो दोन्ही टायमाचं जेवण बनवून ठेवायच्या. मी एक टाइम तशी पण जेवत नाही, पण त्या विचारायच्या ह्याचा दोन्ही टायमाचा राहतो, माझं रात्रीचं नसतं. ठीक आहे, पण आता जसं चालेल तसं बघू किती दिवस मला बनवावं लागतं. हा मग आता इक्वली असतं ना. आता आपल्या मम्मी लोक ठीक आहे घरात असतात, पण ज्यांच्या मम्मी लोक पण कामं करत असतील तुम्हाला माहितीच असेल, पप्पांना पण कामं तेवढे इक्वली करावं लागतात. एक तर बाहेरचे का होईना तुम्हाला कामं करावीच लागतात, बाहेरचे असू दे घरातले असू दे. पण मी दोन्ही याच्यात मदत मागेल नाही, करावी लागेल असं म्हण. करावी लागेल, मागेल नाही, करावी लागेल. देख रहे हो लापरवाही का नतीजा. तुम्हारे लापरवाही का नतीजा. तुमने हमसे प्यार किया और शादी की. वही तो मैं बोला. देख रहे हो लापरवाही का. ठीक आहे आता चला. आता अजून मीटिंग पण लाईन अप आहे. आता 5 वाजत आलेले, 6 वाजत आलेले. मीटिंग पण लाईन अप आहेत आमच्या पुढच्या. तर घरी जाऊन आंघोळ, म्हणजे आता परत आंघोळ करावं लागेल. फुल भिजलोय घामानी, धूळ खूप चढली आली अंगावरती. त्याच्यामुळे ते सगळं आवरून घरी जाऊन हे सगळं सामान शिफ्ट करून परत लिस्ट बनवून डीमार्टला पण जावं लागेल. परत कुठे काय सामान घ्यायला जायचं ते पण घ्यायला जावं लागेल. खूप काम आहे, खूप काम. आता हे घ्यायला पाहिजे होतं ऋषी झाडू. अरे यार उदू वळवून घेऊन घेऊ झाडू. पण मग थांब परत येऊ वाटलंच तर 2 व्हीलर घेऊन. आता ते तिकडे जाणं महत्वाचं आहे पहिले. तर अशा प्रकारे आम्ही असं हे केलं. आता पुढच्या वस्तू आणायला जायचं आहे आम्हाला. तर त्यासाठी आम्ही बॅगा रिकाम्या केल्या. बॅगांमध्ये आता ऋषीचे काही कपडे तेवढे घेऊन यायचे.
झालं. कबडच्या चाव्या आमच्या परवा येणार. त्या आल्यानंतर मग कबड सेट करणार. बापरे, कबड सेट करणार म्हणजे अजून पाहायचं आहे कबड व्यवस्थित आहे की नाही. नाही तर ते परत आम्हाला आता धुवावं लागेल. धुवावं म्हणजे हे करावं लागेल, काय म्हणता रे, पुसावं लागेल. हां, बिल्डिंगमधून खालचा व्ह्यू अशा प्रकारे मस्त बिल्डिंग. आमच्या टेरेसमधून असा खाली मुलं वेळ खेळत आहेत मस्त छान असे. आणि हे समोर ढग बघा कसले भारी दिसत आहे. पूर्ण सनसेट आणि सनराईज दोन्ही दिसतात. आता होऊन गेला, आता सनसेट पण होऊन गेला आणि सनराईज पण होऊन गेला. अरे आमचं घर उंचावर आहे जरा. तर मग चलो आता लाईट्सचा ह्याचा शूट करताना काहीच इश्यू नाही. Yes. कडक लाईट येत जातील दोन्ही टायमाला पूर्ण संध्याकाळपर्यंत. येस. आता बॅग येत माझे का कपडे भरून हो, अजून सगळे भांडे घासून ते लावायचे पण आहे. पहिले तर घासणी आणि साबण पण घेऊन येते. घर लावणं एवढं मुश्किल का असतं. असंच राहत. अरे संसार संसार. फॅन बंद करा. सगळं लावलंय ना बाकी. चटके हाताला असतात, कुठेही चटके नसतात. तो चलो आणतो बाकीच्या वस्तू आता. तर अशा प्रकारे आता आम्ही घरी पोहोचलोय. पण आम्हाला कोणी दरवाजा खोलेलाच नाही. मम्मी आंघोळीला गेले आणि बाब्या आम्हाला खोलत नाही. बॅक कॅमेरा बोका दिसतच हा असेल. बोका इथं बसलाय खोलत नुसता नाही आम्हाला. लोध्यासारखा. बाबू खोल. मी घरी आलेलो, मस्त आवरलं, आंघोळ केली, फ्रेश झालो आणि आज शनिवार आहे म्हणून आता चाललो मंदिरात. येस, मंदिरात चाललो आता. मंदिरात जाणं मॅन्डेटरी आहे म्हणून आम्ही आंघोळ केली. फास्ट आवलो, नाही तर अजून पण आम्ही घरीच असतो आणि अजून सामानच शिफ्ट करत असतो. पण आता गडबडीत घेतलाय, आंघोळ बिंघोळ केली, आवरलं, मंदिरात जाऊन येतो, मग परत सामान शिफ्ट करणार, थोडं जेवण वगैरे करून सामान शिफ्ट. येस. चलो. रोडवरून चालता चालता 4 आंबे खाल्ले. हा 5वा आंबा खाती, हा 4था खाती मम्मी. हा सगळ्यांना आंबे, हा. सगळ्यांना आंबे पाहिजे. आंबे दाखव. आणि ही मुलगी म्हणते मी पार्टी नाही दिली. आता एवढे सगळे आंबे खाऊन पोट. त्याचं काय मला काही समजत नाही. मी किती वेळ आंबे खाल्ले, तुझं काय जात आहे. मी 4 आंबे खाऊ, 10 आंबे खाऊ, 50 आंबे खाऊ एक साथ, माझं पोट मी काही करेल. तुझं काय संबंध. हे बघ, मला मारत होता आता. हा मला मारत होता. लाईव्ह अत्याचार. हा मला नाही, तू मला मारत होता म्हणून मी तुला मारले. लाईव्ह अत्याचार चालू आहे गाईस, तुम्ही बघू शकता माझ्यावर. खाली किती छान हवा चालू आहे बघ, माझे केस मागे उडत आहे. हा हा, किती छान हवा चालू आहे. बरं, आता आम्ही दिवसभर इतकं थकलोय, आज इतकं थकलोय, तरी पण वॉक मॅन्डेटरी आहे. मग आम्ही थोडंसं खाऊन पिऊन, त्याने तर गप्पा गप्पा खाल्ले, आंबे पण खाल्ले, पण माझ्या नावाने फोडतोय. गप्पा गप्पा 2 आंबे खाल्ले त्याने. 2 खाल्ले, 3 खाल्ले. एक खाल्लंय मी फक्त. तू तर बोलला थोडा आधीच, मी विचारलं तुला तर म्हटलं 1 आंबा खाल्लाय. हा, तेव्हा एक खाल्लं होतं, नंतर खाल्लं 2. आणि तिथे ह्याच्यावरती 1 आंबा खाल्लाय. एक नाही खाल्ला, एक थोडासा घास घेतला बघ. बाकी सगळं तू. मी 6 आंबे खाल्ले, 6-7 आंबे खाल्ले, पण छोटेवाले, ते गोटी आंबे असतात ना ते वाले. हे इथे आंबे खाण्याची कॉम्पिटिशन नाही चालू आहे इथे. ह्यांनी गप्पा गप्पा खाल्लंय म्हणून आम्ही वॉक करायला आलेलो आहे. थोडंसं खाऊन पिऊन वॉक करून वरती जाऊन, थोडं पॅकिंग बाकी आहे तेवढी करून मग झोपायचं. येस. खूप थकलोय, तरी पण वॉक स्किप झालीच नाही पाहिजे म्हणून आम्ही थोडंफार वॉक करायला आलेले. तर आम्हाला खाली एक आंबा मिळाला होता,
तो खाऊन झाला. खाली एक आंब्याचं झाड आहे. तिथे मी बोलले की काश एक आंबा पडलं पाहिजे. लगेच एक आंबा पडला. एक आंबा पडला. आता हा. मग तो आम्ही खाल्ला ऑलरेडी. मग मला अजून एक आंबा खायची इथे जरी जो आम्ही आणलं होतं. वाह वाह. चलो. ऋषी आता मस्त कपडे वाळायला टाकते. कपडे धुवायला टाकले होते. अभी वाळने को डाल रही ना गा. देख रहे हो माहिष्मती साम्राज्यम अजेयम टाणौ. अजून खूप सारे कपडे धुवायचे. वाट घालायचे मग परत पॅक करून परत घेऊन घ्यायचे. पॅक अँड पॅक पॅक अँड पॅक. हे बघा फुल कपड्यांची आवराआवरी चालू. सब कपडे मेरी. तर आता आवरून घेतो मग परत एकदा भेटतो. स्टोरेजमध्ये बघतोय की काय काय न्यायचंय. एवढं सामान आमचं काढून झालेलं आहे ऑलरेडी की न्यायचंय. आणि अजून आता शोधकाम चालू आहे. कसं वाटतंय मग तू? आणि सगळ्यात मेन महत्त्वाची ही गादी न्यायची. ही मोठीवाली जी तिकडे उभी केलेली आहे ती कशी न्यायची आता ते थोडंसं विचार करावं लागेल. कारण फोल्ड होत नाही आहे ती. बघू चला. आणि आता व्लॉग एडिट करता करता आम्हाला आठवलेलं आहे म्हणजे दिसलंय आम्हाला की आम्ही व्लॉग एंडच नाही केलेला आहे. म्हणून आम्ही पण आता इथे व्लॉग एंड करतो. तर अशीच आमची शिफ्टिंगची जर्नी बघत राहा. 2-3 दिवस आम्ही बोललो होतो की 2 दिवसात शिफ्टिंग करू. पहिले तर आम्ही ठरवलं तर 1 दिवसात शिफ्ट करू. पण आम्ही 2 दिवस शिफ्टिंग मध्ये घालवणार होतो. आम्ही डायरेक्ट 8 कसले 10 दिवस गेले. 10 ते 20 दिवस मी तर म्हणेल नुसते शिफ्टिंग मध्येच गेले आमचे. म्हणजे शिफ्टिंग आणि लावण्यात याच्यात आमचे 20 दिवस गेले. 20 दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतो. माझी व्हिडिओ कटिंग पण बनवतो. दिसत असं. सो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. येस. चलो.